महाराष्ट्र राज्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे सावट पसरले असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या नाले तुडुंब भरले असून अनेक गावे जलमय झाली आहेत. शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून उभ्या पिकांवर पावसामुळे पाणी साचल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील रस्ते, पूल, वीज पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. काही भागात घरांची पडझड होऊन लोक बेघर झाले आहेत. आरोग्यविषयक अडचणी वाढत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान राज्य सरकार व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू ठेवून आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून निवारा केंद्रात सोय करण्यात आली आहे. मात्र अजूनही अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचे संकट कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे आलेले संकट दूर होऊन विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत होण्यासाठी सार्वजनिक नवरात्र मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी बुधवारी सहकुटुंब रूपाभवानी देवी मातेची महापूजा करत साकडे घातले. या प्रसंगी मंदिराचे मानकरी मल्लेनाथ मसरे, ब्रह्मदेव गायकवाड यांच्या सुविद्य पत्नी हेमलता गायकवाड व गायकवाड कुटुंबातील सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आज सोलापूर जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेले श्री रूपाभवानी देवी माता यांना प्रथमतः आज अभिषेक करून महाआरती करून देवीला साडीचोळी अर्पण करून आज खरंच हे सोलापूर जिल्ह्यावर जे मोठं संकट आलेलं आहे, सोलापूर जिल्हा असू द्या, आपल्या तालुक्या बार्शी, वैराग जिल्हा, मंद्रुप, उत्तर सोलापूर, मोहोळ, माडा, या बिबीदारफळ, करमाळा या जिल्ह्यावर जे महापूर आलेला आहे, आज देवीच्या चरणी एकच प्रथमतः मागणं आहे की जे आलेलं संकट, ही जी ढगफुटी आहे ती लवकरात लवकर दूर हो, हेच आईला मोठ्या आमच्या मनोभावाने सहकुटुंबांना आज आरती करून अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली। मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण कुठलाही चुकीचं पाऊल उचलू नका, कुठलंही निर्णय घेऊ नका। ही जगन्माता आहे, सगळ्याला तारणारी आहे, सगळ्याच्या मागं खंबीरपणे उभा राहणारी आहे। तुळजाभवानी असू दे, रूपा भवानी असू दे, इंद्र भवानी असू दे, या जगन्मातेला माझं एकच म्हणणं आपल्या सर्वांच्या माध्यमातून की आलेलं संकट की लवकरात लवकर दूर होऊ दे। अजून मी सरकारच्या आमच्या शिवसेनेच्या या पक्षाकडून सुद्धा आम्ही एकनाथजी शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, ग्रामीण विकास मंत्री आहेत, त्यांना आम्ही या आमच्या पक्षाच्या वतीनं सुद्धा मागणी केलेली आहे आणि साहेब स्वतः बांधावर जातात, साहेबांची लोकांची काळजी घेतात आणि आता बघा लोकांची मदतही करायला चालू केलो आम्ही। लोकांपर्यंत बांधावर जाऊन लोकांना मदतीसाठी शिवसेना कटिबद्ध सोबत आहे। शारदीय नवरात्र महोत्सव 22 तारखेपर्यंत सुरुवात झालेली आहे। या नवरात्र महोत्सवामध्ये किंवा श्रावणापासून जे आता जे अतिवृष्टी होत आहे सोलापूर जिल्हा राहून दे किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा विदर्भामध्ये, त्यामुळे सगळीकडे पिकांची नासाडी होत आहे। त्यामुळे जीवितहानीसुद्धा काही ठिकाणी झालेली आहे आणि वन्यजीवनाचं सुद्धा हानी झालेली आहे। तर आम्ही देवी रूपाभवानीस एकच मागणं करतो की अतिवृष्टी कमी व्हावे आणि कोणालाही धोका होऊ नये, या पद्धतीचे आम्ही सगळ्यांनी मिळून मागणी केलेली आहे आणि ही रूपाभवानी आपल्याला सगळ्याला तारण करून घेऊन जाणारी आहे आणि आम्ही देवीचे हीच अपेक्षा करून ही प्रार्थना करतो। Like, subscribe, click on the bell.